आता आढावा घेणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्यांच्या। चिंचवड विधानसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू। अश्विनी जगताप, शंकर जगतापांनंतर चंद्रकांत नखातेही इच्छुक। उमेदवारी देण्यासंदर्भात आधीच शब्द देण्यात आलाय। मी दिवंगत नेते लक्ष्मण जगतापांचा समर्थक, चिंचवडच्या विकासात माझाही हातभार, चंद्रकांत नखातेंची प्रतिक्रिया। सांगलीत काँग्रेस राष्ट्रवादी जागेच्या वादात ठाकरे गटाची उडी। सांगली विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट 2 जागा लढवणारच, चंद्रहार पाटलांचा महाविकास आघाडीला इशारा। यापुढे इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार। कोणाच्या तरी दबावाखाली राहण्याचे दिवस आता संपले। विश्वजित कदम आणि विशाल पाटलांचं अप्रत्यक्षपणे थेट जयंत पाटलांना आव्हान। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा बीडमध्ये कार्यकर्ता मेळावा। मेळाव्यात 5000 कार्यकर्त्यांसाठी करण्यात आली आहे जेवणाची व्यवस्था। जयदत्त क्षीरसागरांच्या मेळाव्याला संपूर्ण क्षीरसागर कुटुंब एकत्र। संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात क्षीरसागर कुटुंबाचा एल्गार। 5 वर्षांपूर्वी दुरावलेलं क्षीरसागर कुटुंब पहिल्यांदाच एकत्र। मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजाला सवलती मिळाव्यात। आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महायुतीला विरोध करण्याचा इशारा। महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीनंतर शरद पवार ऍक्शन मोडमध्ये। पवार गट लढवू इच्छित असलेल्या विधानसभेच्या जागांची माहिती मागवली। मतदारसंघ निहाय माहिती मिळाल्यानंतर महाविकास आघाडीची एकत्र बैठक होणार। आम्ही मराठा आरक्षण खेचून आणू, मराठा समाजाची एकजूट आणि चळवळीवर माझा विश्वास, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। जालन्यात ओबीसींच्या मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली। बडीगोद्रीमधील उपोषणस्थळी लक्ष्मण हाकेंवर उपचार। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस। कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरेंच्या प्रचारासाठी बैठक। भाजप कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीकडून 18 जूनला महामोर्चाचं आयोजन। महामोर्चाला इंडिया आघाडीचा पाठिंबा, तर सत्ताधाऱ्यांकडूनही शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। शक्तीपीठ महामार्गाला नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध। खासदार अशोक चव्हाणांकडून शेतकऱ्यांची भेट। भंडारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनानं भरपाई द्यावी। माजी खासदार शिशुपाल पटले यांची पालकमंत्री गावितांकडे मागणी। भंडारा जिल्ह्यातील एकोडी येथील दुर्घटनाग्रस्त कुटुंबाची नाना पटोलेंकडून सांत्वनपर भेट। कुटुंबांना तातडीनं आर्थिक मोबदला देण्याचे पटोलेंचे अधिकाऱ्यांना निर्देश। अकलूजमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष आणि जेऊर रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने जेऊर चौंडी आष्टी रेल्वे मार्ग पूर्ण करण्याची मागणी। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना निवेदन। सांगलीच्या जतमध्ये जिल्हा परिषदेचा अजब कारभार। पवित्र पोर्टलद्वारे 10 कन्नड शाळांमध्ये 11 मराठी माध्यमांच्या शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्याची आमदार विक्रम सावंत यांची मागणी। यवतमाळमध्ये जून अखेरपर्यंत 75% अधिक पीक कर्जांचं वाटप करा। पालकमंत्री संजय राठोड यांच्या सूचना। बोगस बियाणं आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार। पहिल्याच पावसात गुहागर समुद्र किनाऱ्याची मोठ्या प्रमाणावर धूप। किनारपट्टीच्या संवर्धनाचा प्रश्न गंभीर। किनाऱ्यावरील कासव संवर्धन केंद्र धोक्यात। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागांचं नुकसान। कवठळ इथे पपईच्या बागा उद्ध्वस्त। पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी। मुक्ताईनगर रावेर परिसरात शेती मशागतीला वेग। खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात खरीपाच्या पेरणीला वेग। सोयाबीन, मूग, उडीदसह कपाशी लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग। हिंगोली जिल्ह्यात जादा दरानं बियाणं खतांची विक्री। कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। भंडारा जिल्ह्यात 101 धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून 3579 शेतकऱ्यांकडून धान खरेदी। आतापर्यंत 14,93,362 क्विंटल धानाची खरेदी। नांदेड जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे भाजीपाल्याचं पीक मोठ्या जोमानं बहरलं। शेतकऱ्यांना यंदा उत्पादन वाढीची अपेक्षा। वाशिमच्या उंबरडा बाजार परिसरात झालेल्या पावसामुळे कापूस लागवडीला सुरुवात। यंदा कापूस लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता। पुणे जिल्ह्यात बनावट खतं आणि बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक। पुणे विभागात 88 विक्री परवाने निलंबित, तर अनेक जणांवर गुन्हे दाखल। सांगलीच्या मिरजमधील पाणंद रस्ता वाहून गेला। विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त।
पालखी मार्गातील दिवे घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याची भीती। पालखीचं प्रस्थान काही दिवसांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं उपाययोजना करण्याची मागणी। कल्याणमधील योगीधाम परिसरात रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल रहिवासी संतप्त। मुख्य रस्त्यात खड्डा खणल्यानं खड्ड्यात बसून ठिय्या आंदोलन। लातूरमध्ये दारू अड्डे बंद करण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा मोर्चा। दारूमुळे कौटुंबिक वाद वाढल्यानं दारूबंदी आंदोलनकर्त्या महिलांची मागणी। पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी 3906 आरोग्य कर्मचारी तैनात असणार। पालखीसोबत फिरते आरोग्य पथक तर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी फिरते दवाखानेही असणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये गुगल मॅपवर परीक्षा केंद्राचा पत्ता चुकीचा दाखवल्याचा प्रकार। परीक्षेसाठी उशीर झाल्यानं 20 ते 25 विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेपासून वंचित। सोलापुरात बंद पडलेल्या एसटी बसला प्रवाशांचा दे धक्का। शहराच्या मुख्य चौकात बस बंद पडल्याने वाहतुकीला अडथळा। एसटी बसेसच्या दुरवस्थेकडे महामंडळाचं दुर्लक्ष। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अमानवाडी ते माळेगाव रस्ता दुरुस्तीचं काम निकृष्ट दर्जाचं। संबंधित ठेकेदारावर कारवाई करून दर्जेदार रस्ता बनवण्याची मागणी। पुण्यात टीबी आजारावरील औषधांची पूर्तता होत नसल्याने रुग्ण चिंताग्रस्त। सासवड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याची माहिती। रत्नागिरीमध्ये राजापूरच्या मोरोशी गावात रस्त्यांची दुरवस्था। 4 महिन्यांपासून रस्त्यांचं काम रखडलेलंच। पावसामुळे रस्ता खचल्यानं नागरिकांना नाहक त्रास। परभणीच्या गंगाखेड इथे बसचं स्टेअरिंग आता महिलेच्या हाती। सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आशा फड 2 वर्षांची ट्रेनिंग संपवून बनल्या बस चालक। धाराशिवचे साहित्यिक देविदास सौदागर यांच्या उसवण कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार। देविदास सौदागर यांनी कादंबरीतून मांडली एका शिंप्याची कहाणी। शिर्डी साईंच्या चरणी दानशूर व्यक्तीकडून 42 लाखांचा सोन्याचा मुकुट दान। दानशूर भक्ताकडून आपलं नाव जाहीर न करण्याची संस्थानाला विनंती। नांदेडच्या देगलूर शहरातील बंद पडलेलं सीसीटीव्ही दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी बसवले होते सीसीटीव्ही कॅमेरे।